कोकणचे ग्रामदैवत असलेल्या दाभोळ चंडिका देवीची घटस्थापना पुजारी पुरी बंधू यांच्याकडून करण्यात आली आहे। संपूर्ण कोकणवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ चंडिका देवीचे अधिष्ठान गुहेत आहे। श्री स्वयंभू चंडिका मंदिर ट्रस्ट अध्यक्ष ट्रस्टी पुजारी दिलीप मोहनपुरी। देवीच्या नवरात्र घटस्थापनेला आजपासून सुरुवात झालेली आहे। 10 दिवस नवरात्र उत्सव चालू असतो। शनिवार तारीख 12 या दिवशी सोनं लुटणं हवन हे केलं जातं। त्या मंदिराचे भरपूर लांबून भाविक तिथे येणार आहेत। देत असतात, जत्रा असते, संपूर्ण जत्रा भरलेली आहे। तरी भाविकांनी सर्वांनी त्या मंदिराचा आई चंडिकेचं दर्शन घ्यावं आणि सर्वांनी येऊन इथे मंदिराला आपले वेगळ्या उपस्थिती दाखवावी। त्या मंदिराचा ट्रस्टी पुजारी अध्यक्ष दिलीप मोहनपुरी। कोकणातील एकमेव गुहेतील पांडवकालीन मंदिराचा नवरात्र उत्सवामध्ये यात्रा भरते। या यात्रेनिमित्त कोकणातील दूरदूरचे भाविक या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात। ज्या काय मनोकामना असून त्या परिपूर्ण करून त्यांच्या रेशमी अक्षय शिकवण जय मातुश्री रेशमी अक्षय शिकवणे तुझ्या चरणा। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।